तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, राज्यातील आज कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता असणार आहे, तसेच नवीन चक्रीवादळ कुठे तयार होत आहे, तसेच कोणकोणत्या भागांमध्ये पावसाची विश्रांती असणार आहे, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तसेच आज आपण जसं की स्क्रीनवर बघू शकता, आपण मराठवाड्यापासून सुरुवात करूयात। मराठवाड्यातली छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, एकंदरीत मराठवाड्यातील संपूर्ण 8ही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाचा जोर हा कमी होताना पाहायला मिळतोय। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये आपल्याला या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आपल्याला सूर्यदर्शन झालेले पाहायला मिळेल। मित्रांनो, तुरळक ठिकाणी आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये सायंकाळनंतर आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तुरळक भागांमध्ये हा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा घेऊन येत असतो। तसेच विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील आपल्याला अकोला, अमरावती, चंद्रपूर या भागांमध्ये आपल्याला फारशा काही मोठ्या पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही। तर नागपूर या जिल्ह्यामध्ये, नागपूर, भंडारा, गोंदिया या 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। जसं की स्क्रीनवर बघू शकताय, उमरेड, देसाईगंज, वर्धा या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते दुपारनंतर। तसेच उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर हा कमी होताना पाहायला मिळते। तसेच पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर कमी होताना पाहायला मिळते, परंतु कोकणपट्टीमध्ये देखील पाऊस हा कमी होताना पाहायला मिळते। तर मित्रांनो, एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आपल्याला मराठवाड्यामध्ये, तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये, तसेच कोकणपट्टीमध्ये देखील पावसाचा जोर हा ओसरलेला आपल्याला पाहायला मिळते। तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आपण जसं की बघू शकताय, पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।